मिसळ, माधुरी मिसळ. आमच्या भागात खूप त्यांनी सुधारणाही केल्या आहेत आणि चांगलं झालं आहे काम. म्हणजे आतापर्यंत मागच्या वेळेला पण त्याच आल्या होत्या निवडून, त्यामुळे त्याच येतील असं वाटतंय. आहेत अश्विनी कदम ज्या त्या भागात ते, पण आमच्या भागात जास्त काम करून माधुरी मिसळांचं आहे, त्यामुळे त्या येतील असं आम्हाला वाटतं. पर्वती मतदारसंघ. उमेदवार माधुरीताई मिसाळ BJP तर्फे आहेत, अश्विनी कदम राष्ट्रवादी, आबा बागुल अपक्ष, हे 3 उमेदवार आहेत. कशी वाटते निवडणूक त्यावेळेस निवडणूक तशीच माधुरीताईंना सोपीच वाटते. अच्छा, त्यांची काय काम आहे इथलं? त्यांनी उड्डाणपुलाचं काम केलं आहे, रस्त्याचं काम केलेले आहेत आणि मोस्टली जे काय कामे आम्ही सांगितली आहेत ती बऱ्यापैकी होतच आहे त्यांचे. चौथ्यांदा ते आमदार बनतील? हो, 100%, काही शंकाच नाही. मंत्री भेटली का त्यांना? मंत्रीपद मिळालाच पाहिजे यावेळेस. आबा बागुल, माधुरीताई मिसाळ, अजून एक जण कोणतरी आहेत, पण आम्हाला माधुरीताई मिसाळ काम आहे चांगलं. फक्त भाजप म्हणून मतदान करणार नाही आम्ही, त्यांचं काम पण चांगलं आहे. हो. मतदारसंघ उमेदवार कोण येते? उमेदवार अश्विनी नितीन कदम, माधुरीताई सतीश शेठ मिसाळ आणि आबा बागुल. कशी वाटते निवडणूक त्यावेळेस? जोरात काम चालू आहे. 100% माधुरीताईच निवडून येणार आहेत. अच्छा, ठीक आहे. चौथ्यांदा आमदार ते होते? हो, नक्की नक्की. क्या लगता है, क्या लगता है इधर कौन आएगा पर्वती में आमदार? तीन लीडिंग कैंडिडेट है, तो माधुरी मिसाळ यहाँ पे आए नहीं कि आपके तो कुछ कॉन्टेक्ट हुआ नहीं है, काम हुए नहीं यहाँ पे? ऐसा कुछ हुआ नहीं। और जो आप एक कैंडिडेट है आबा बागुल जो बंडखोरी तो खड़े हैं, उनको क्या लगता है फिर? अच्छा है, लेकिन वो जो चेंज किया है तो अपक्ष राहिले. हाँ, वो अगर कांग्रेस में रहता 100% वो आता. पर्वती विधानसभा मतदारसंघ. कोण उमेदवार आहे तो बाबा? माधुरीताई मिसाळ, अश्विनी कदम, आबा बागुल. कसं वाटते निवडणूक आज? कशी होईल? माझ्या मते तर एकतर्फीच व्हायला पाहिजे आणि माधुरीताईच निवडून यायला पाहिजे आणि येणार त्या 101%, कारण त्यांनी कामं तेवढे केलेले आहेत. पर्वती मतदारसंघ आहे. उमेदवार कोण माहिती आपल्याला? अश्विनीताई कदम, आबा बागुल आणि माधुरीताई मिसाळ. कोण निवडून वाटतं मला यावेळेस? माधुरीताई मिसाळ. काय त्यांचे काय काम आहे असे? लय काम आहेत, भारी भारी काम केले त्यांनी. अच्छा, मग चौथ्यांदा निवडून नक्की येतील? नक्की नक्की 100% येणार ते. आता पर्वती विधानसभा मतदारसंघात आहे आपण. कोण येतले? उमेदवार अश्विनीताई कदम आहेत, माधुरीताई मिसाळ आहेत आणि आबा बागुल आहेत. कसं वाटतं मतदान यावेळेस होईल? यावेळेस 100% टक्करचा जोरदार असणार आहे, पण निवडणुकीत फक्त जो निकाल लागणार आहे तो माधुरीताईंकडूनच लागणार आहे, एकदम 100%. काय त्यांची कामं काय आहेत अशी? कामं असे भरपूर आहेत, तुम्ही मतदारसंघात कुणालाही विचारा. एक नंबर. युवा पिढीला तर खूप सपोर्ट आहे त्यांचा, भरपूर काम आहेत त्यांची चांगली. चौथ्यांदा माझे निवडून येतील? निवडून म्हणजे मंत्रीपद फिक्स आहे त्यांना. पर्वदर्शन. उमेदवार कोण कोण माहिती आहे आपल्याला? हो, माहिती आहे. कोण कोण आहे? अश्विनी कदम, आबा बागुल, सगळा मिसाळ, माधुरी मिसाळ. कोणी वाटतं यावेळेस निवडून? चान्सेस जास्त आम्हाला आबाकडनं अपेक्षा आहे. पण आपण तर अपक्ष आहेत. अपक्ष असलं तर त्यांचं काम चांगलं आहे पूर्वीपासून. बाकीचे कोणी इथे येत पण नाही, बघत पण नाही. इथं सगळ्या सुखसुविधा सगळ्या आबांनी केलेल्या आहेत. पण चिन्ह कोणतं आहे माहिती आहे? हो, हिरा. आणि बाकीचे उमेदवार आहेत स्थानिक जे आमदार होते त्यांनी तिथं आले नाही का? त्यांचे काम झाले? त्यांचे काम इथं झालेलेच नाही आहेत, कधी येऊन बघत पण नाही आहेत, काहीच नाही आहेत. तर आबांचंच काम चांगलं आहे पूर्वीपासून. जर आपण निवडून आले तर त्यांचे काय अजून अपेक्षा त्यांच्याकडून? त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत ते का लोकांचे बेरोजगारपणा घालवतील, इथं मोठा हॉस्पिटल होईल, आणखीन काय बाकीचे सुखसुविधा सगळ्या त्यांनी व्यवस्थित केलेल्या आहेत इथं.